नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज बघणार आहोत आपण CTET मध्ये महत्त्वपूर्ण येण्यासारखे हिंदी विषयावरील प्रश्न आणि हिंदी विषयाची पेडागॉजी। तर मित्रांनो सुरू करूया आपण। प्रश्न पहिला, कबीर किस काव्यधारा के कवि माने जाते हैं? आपले ऑप्शन आहेत ए भक्ती, बी रीति, सी छायावाद, डी प्रयोगवाद। मित्रांनो आपल्याकडे 5 सेकंद आहेत, त्यामध्ये आपल्याला कमेंट करायचं आहे योग्य ऑप्शन काय आहे ते। आणि आपण 30 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो। 30 पैकी आपल्याला किती गुण बरोबर येणार आहेत हे देखील आपल्याला कमेंट करून सांगायचे आहे। आणि व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भक्ती। पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, गोदान उपन्यास के लेखक कौन है? गोदान उपन्यास के लेखक कौन है? ऑप्शन ए महादेवी वर्मा, ऑप्शन बी जयशंकर प्रसाद, ऑप्शन सी मुंशी प्रेमचंद, ऑप्शन डी सुमित्रानंदन पंत। मित्रांनो 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट करायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सुप्रसिद्ध लेखक सी मुंशी प्रेमचंद। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न तीसरा, अस्माकम विद्यालय में कौन सा वचन प्रयोग हुआ है? ऑप्शन ए एक वचन, ऑप्शन बी द्विवचन, ऑप्शन सी बहुवचन, ऑप्शन डी इनमें से कोई नहीं। मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्हाला जे वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करायचं आहे। कमेंट करताना प्रश्न क्रमांक 3 डॅश जे पण आपला ऑप्शन आहे ABCD पैकी ते लिहायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी बहुवचन। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आपला, नाच न जाने आंगन टेढ़ा का अर्थ है काम में कमी, दोष निकालना, दूसरों को दोष देना, आलस्य करना। मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लवकर कमेंट करून सांगायचं आहे 5 सेकंदामध्ये। आणि योग्य उत्तर काय आहे ते नंतर चेक करायचं आहे आपल्याला मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी दूसरों को दोष देना। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे जल का पर्यायवाची है, म्हणजे जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन ए पवन, ऑप्शन बी अंबू, ऑप्शन सी अग्नी, ऑप्शन डी नभ। तर मित्रांनो योग्य उत्तर जे पण असेल, जे ऑप्शन असेल ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। तर मित्रांनो मला वाटते तुम्ही सर्वांनी कमेंट केलं असेल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी अंबू। लक्षात ठेवा मित्रांनो, जल पाणी याला पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द आहे अंबू। प्रश्न बघा मित्रांनो, कविता किस शब्द भेद का उदाहरण है? ऑप्शन ए सर्वनाम, ऑप्शन बी क्रिया, ऑप्शन सी विशेषण, ऑप्शन डी संज्ञा। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये 5 सेकंदामध्ये कळवा, जेणेकरून आपण पुढचं योग्य उत्तर बघेल आणि आपल्याला 30 पैकी किती गुण येणार आहेत ते देखील आपल्याला समजेल आणि आपला अभ्यास कसा आहे ते पण आपल्याला समजेल। मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी संज्ञा। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, कमल, कमल का तद्धित प्रत्यययुक्त शब्द? ऑप्शन ए कुमुदिनी, ऑप्शन बी कामिला, ऑप्शन सी कामेल, ऑप्शन डी कमली। तर मित्रांनो यापैकी काय योग्य उत्तर वाटते तुम्हाला ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आणि नंतर चेक करायचं आहे की आपलं योग्य उत्तर आलेलं आहे की नाही। तर मित्रांनो 5 सेकंद झालेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी कमली। जर मित्रांनो तुम्हाला वेळ 5 सेकंद कमी वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून पहिले कमेंट करून नंतर तुम्ही उत्तर चेक करू शकता। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न, राम ने फल खाया वाक्य में कर्म क्या है? राम ने फल खाया वाक्य में कर्म क्या है? ऑप्शन ए राम, ऑप्शन बी फल, ऑप्शन बी खाया, ऑप्शन डी ने। तर मित्रांनो या वाक्यातनी कर्म कोणता आहे ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। तर मित्रांनो या वाक्यामध्ये कर्म आहे फल, कर्म आहे फल। तर राम या वाक्यामध्ये कर्ता आहे आणि खाया म्हणजे क्रिया आहे मित्रांनो आणि कर्म फल आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। निष्ठा, निष्ठा किस संधि का उदाहरण है? ऑप्शन ए विसर्ग, ऑप्शन बी स्वर, ऑप्शन सी व्यंजन, ऑप्शन डी यन। तर मित्रांनो योग्य उत्तर जे पण असेल आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी व्यंजन। पुढचा प्रश्न बघूया। उजाला का विलोम, उजाला का विलोम? ऑप्शन ए प्रकाश, ऑप्शन बी अंधेरा, ऑप्शन सी रोशनी, ऑप्शन डी तम। तर मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे उजालाचं। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी अंधेरा। पुढचा प्रश्न बघूया। पुस्तक का तत्सम रूप, पुस्तक का तत्सम रूप? ऑप्शन ए किताब, ऑप्शन बी पोथी, ऑप्शन सी पुस्तक, ऑप्शन डी ग्रंथ। तर मित्रांनो याचं पुस्तकचं तत्सम रूप काय असणार हे आपल्याला सांगायचं आहे 5 सेकंदामध्ये। जर वेळ कमी वाटत असेल तर व्हिडिओला पॉज करून पहिले उत्तर देऊन नंतर व्हिडिओ रिझ्यूम करा मित्रांनो। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुस्तक। प्रश्न क्रमांक 12, प्रातः का उचित उच्चारण कौन सा था, कौन सा है? ऑप्शन ए प्रथा, ऑप्शन बी प्रातः, ऑप्शन सी परत, ऑप्शन डी प्रथ। मित्रांनो योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा।
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी प्रातः. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वा. वह घर गया यह वाक्य कौन सा है? ऑप्शन ए आज्ञार्थ, ऑप्शन बी वित्यर्थ, ऑप्शन सी कथनात्मक, ऑप्शन डी विस्मयादिबोधक. तर मित्रांनो योग्य उत्तर काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायचं आहे. आणि आपले किती प्रश्न बरोबर येत आहे ते पण बघत चालायचं आहे. आखरीवर 30 प्रश्न झाल्यानंतर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की किती प्रश्न बरोबर आलेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी कथनात्मक. पुढचा प्रश्न बघूया. व्याकरण का अर्थ है ए भाषा, बी भाषा के नियम, सी शब्दकोश, डी कहानी. तर मित्रांनो योग्य उत्तर काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आपल्याला. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी भाषा के नियम. पुढचा प्रश्न बघूया. पतझड़ किस प्रकार का शब्द है? आपले ऑप्शन आहेत ए तत्सम, बी तद्भव, सी देशज, सी विदेशी. तर मित्रांनो या 4 ऑप्शनपैकी आपल्याला सांगायचं आहे की पतझड़ किस प्रकार का शब्द है. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं बी तद्भव. पुढचा प्रश्न बघूया. भाषा अधिगम का सर्वश्रेष्ठ माध्यम है. तर मित्रांनो आपल्याला या 4 ऑप्शनपैकी सांगायचं आहे की भाषा अधिगम का सर्वश्रेष्ठ माध्यम कौन सा है. ऑप्शन ए अनुवाद, ऑप्शन बी अभ्यास, ऑप्शन सी संप्रेषण, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक. तर मित्रांनो योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे संवाद. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बच्चे भाषा सर्वप्रथम कैसे सीखते हैं? पढ़कर, लिखकर, सुनकर, नियम याद करके. ऑप्शन आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. योग्य ऑप्शन कमेंटमध्ये 17व्या प्रश्नाचं कोणतं ऑप्शन बरोबर राहू शकते ते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सुनकर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 18वा. सार्थक अधिगम में शिक्षक की भूमिका ए नियंत्रक, बी दंड देने वाला, सी सहायक सुविधादाता, डी मूल्यांकन करता. मित्रांनो पेपरमध्ये असेच प्रश्न येणार आहेत तर आपल्याला यामधून सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी सहायक किंवा सुविधादाता म्हणजे सुलभक फॅसिलेटर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो प्रश्न 19वा. कहानी पढ़ाने का मुख्य उद्देश्य ए रटाना, बी नैतिक शिक्षा, सी भाषा विकास, डी शब्दार्थ लिखवाना. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आपल्याला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न 19व्याचा उत्तर काय योग्य असेल कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी भाषा विकास. पुढचा प्रश्न बघूया. भाषा कौशलों का सही क्रम ए सुनना बोलना पढ़ना लिखना, बी पढ़ना लिखना सुनना बोलना, सी बोलना सुनना लिखना पढ़ना, डी सुनना पढ़ना बोलना लिखना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो भाषा कौशलों का सही क्रम क्या है. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो सु बो प ली. तर मित्रांनो ही एक ट्रिक आहे या प्रश्नाला लक्षात ठेवण्यासाठी. भाषा कौशल्यों का सही क्रम विचारलं तर सु बो प ली हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे मित्रांनो. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. प्रश्न 21वा. व्याकरण शिक्षण का सर्वोत्तम तरीका ए परिभाषा याद कराना, बी नियम रटाना, सी भाषा के संदर्भ में सिखाना, डी केवल अभ्यास देना. मित्रांनो योग्य उत्तर काय आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी भाषा के संदर्भ में सिखाना. लिखावट सुधारने के लिए आवश्यक है. तर मित्रांनो ऑप्शन आहेत हाथ पर जोर, बी बार बार कॉपी, सी सही पकड़ और निरंतर अभ्यास, डी मोठी पेन्सिल. तर मित्रांनो याच्यासाठी योग्य उत्तर काय वाटते ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सही पकड़ और निरंतर अभ्यास. पुढचा प्रश्न बघूया. मूल्यांकन का उद्देश्य बच्चों को डराना, बी रँक देना, सी सीखने में सुधार, डी अंक देना. मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे तुम्हाला माहीत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला माहीत आहे सीखने में सुधार. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. भाषा में त्रुटि सुधारते समय शिक्षक को क्या करना चाहिए. तुरंत रोक देना चाहिए, बी डांटना चाहिए, सी प्राकृतिक रूप से सुधार कराना चाहिए, डी अनदेखा करना चाहिए. तर मित्रांनो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॅचरल करेक्शन म्हणजे प्राकृतिक रूप से सुधार करना चाहिए. प्रश्न 25वां. शब्द भंडार बढ़ाने का सबसे अच्छा तरीका ए रटाना, बी खेल गतिविधियाँ, सी कॉपी पेस्ट, डी डांटना. मित्रांनो योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याला. योग्य उत्तर आहे मित्रांनो बी खेल गतिविधियाँ. पुढचा प्रश्न बघूया.
मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त राहतील. 26वां प्रश्न, भाषा शिक्षण में बाल केंद्रित विधि का अर्थ है? ए शिक्षक केंद्र, बी बच्चे केंद्र में, सी पुस्तक केंद्र में, डी ब्लॅक बोर्ड केंद्र में. मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा प्रश्न प्रत्येक विषयाच्या पेडॉगॉजीमध्ये विचारणारा प्रश्न आहे. तर मित्रांनो या बाल केंद्रित याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बच्चे केंद्र में. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भाषा कक्षा में समूह कार्य क्यों? ए समय पास, बी अनुशासन, सी सहयोग बातचीत सीखने में तेजी, डी कम काम. तर मित्रांनो योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे तर कमेंट सेक्शनमध्ये 5 सेकंदामध्ये कळवायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सहयोग बातचीत सीखने में तेजी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, लॅक LAC का अर्थ? मित्रांनो LACचं लॉंग फॉर्म काय हे सांगायचं आपल्याला. ऑप्शन ए लँग्वेज अक्रॉस करिक्युलम, ऑप्शन बी लर्निंग अँड कम्युनिकेशन, ऑप्शन सी लँग्वेज अँड कल्चर, ऑप्शन डी लर्निंग ॲक्टिव्ह क्लासरूम. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लँग्वेज अक्रॉस करिक्युलम. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29, बच्चों की गलतियाँ. ए सज़ा देने योग्य, बी सीखने का हिस्सा, सी गंभीर अपराध, डी अनदेखा करना चाहिए. मित्रांनो या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर द्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सीखने का हिस्सा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भाषा सीखने में सबसे महत्त्वपूर्ण तत्व. ए डर, बी वातावरण, सी दंड, डी परीक्षा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल आणि हा आपला आखरीचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की 30 पैकी तुम्हाला किती प्रश्न योग्य आलेत ते, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा लागला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी वातावरण. तर मित्रांनो थँक्यू शेवटपर्यंत येण्यासाठी. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सोबत राहा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.